हॅलो. थंडी आली आहे. थंडीमध्ये वाताचा आजार, स्पेशली जॉईंट पेन, सर्दी खोकला असे छोटे मोठे किरकोळ समस्या त्वचेच्या ड्रायनेसपर्यंतच्या ह्या जर नको असतील तर काय काळजी घ्यावी? तर सर्वात पहिल्यांदा आपलं कान, डोकं आणि तळपाय मस्त पॅक बांधून ठेवा. इथून सर्वात जास्त वात वाढतो. ती एक काळजी घ्या. झोपताना पायात सॉक्स घाला. जर फरशी थंड असेल तर दिवसा घरात स्लीपर वापरा. दुसरं, तेल आणि तुपाचा वापर वाढवा. आयुर्वेदाच्या नावाखाली यूट्यूबमध्ये आपण खूप सारे लेक्चर्स ऐकले आहेत की बाबा तेल तूप खाऊ नका, हे होतं ते होतं. असं नाही आहे. तेल खाण्याने वात स्ट्रॉंग राहतो, वाताची ताकद चांगली वाढते, वात शांत राहतो. तूप खाण्याने पित्त शांत राहतं. तूप खाण्याने पित्ताचे आजार होत नाहीत, स्पेशली ड्रायनेस वाढत नाही. म्हणून तेल आणि तुपाचा मस्तपैकी वापर ठेवा. प्रमाणात व्यवस्थित वापर ठेवा. तिसरं महत्त्वाचं, अंगाला तेल लावून अंघोळ करा. अभ्यंगम आचर्य नित्यम सहजराश्रम वातपा. याच्याने अंगाला तेल लावल्याने, अभ्यंग केल्याने चांगलं आरोग्य मिळतं. त्वचेचे आजार होत नाहीत, स्किन चांगली राहते. भरपूर फायदे. थँक्यू.